कार्यक्रम मध्ये थोडं चान्स नाही भेटला. नाव घेतलं होतं पण तेव्हा थोडा तब्येत नाही बरी होती म्हणून. आज इथे तुम्ही दूर दूर गावून आलेले सर्व भक्त मंडळींना माझा नमस्कार. जय सोम जय मोहन. आजचा हा दिवस 2 जानेवारी भरपूर जणांनी असं व्यक्त पण केलं की आज समाज दिवस आहे. आज म्हणजे बाबांनी आपल्याला आपल्यापेक्षा दूर गेले. थोडं दुःखाचा दिवस आहे या समाजासाठी, आपल्यासाठी असा. पण माझा विचार असा आहे, असू शकतो की आपल्यासाठी हा दुःखाचा दिवस आहे किंवा ह्या मानव जातीसाठी एक तसा दिवस आहे. पण विचार करा, ही जी सृष्टी आहे, हे जे पशु पक्षी आहे ज्यांच्या कणाकणामध्ये सोम परमात्मा आहे, जे सर्व वेगवेगळे झाडे आहेत, फुलं आहेत, त्या सर्वांसाठी आज एक उत्साहाचा दिवस होता. एक असा जल्लोषचा दिवस होता की परत जो सोम परमात्मा ज्याने मानवचा रूप घेतला होता तो पुन्हा एकदा 5 तत्वांमध्ये विलीन होऊन जो त्याचा जो एक एक सोम परमात्माचा जो एक सिंहासन असतो त्याच्यावर परत एकदा विराजमान होत होता. परत एकदा ही पृथ्वी एक चांगल्या हातामध्ये जात होती. तर त्याच्यासाठी ही पूर्ण जी सृष्टी आहे, जे 5 तत्व आहे, ते सगळे खुश होते, उत्साहात होते. आणि हाच आपला धर्म पण आपल्याला सांगतो की आपण कोणताही रूप घेत गेलो पण शेवटी जी एक मुक्ती आहे, मोक्ष आहे, ते मानव धर्मात भेटतं. आणि हाच जो दिवस असतो ज्यासाठी लाखो वर्ष एक आत्मा फिरते, तो हाच दिवस आहे जेव्हा ती स्वतंत्र होते आणि ती सोम परमात्माला जाऊन मिळते, असं आहे. आणि जसं की भरपूर आता साधू संत सांगतात, धर्म सांगतात, वेगवेगळे पंथ सांगतात की मानव जो आहे तो देव बनू शकतो. पण कुदरत मोहनसिंग बाबांनी आपल्याला सांगितलं नाही, बनवून दाखवलं त्यांनी आपल्याला की हा बनू शकतो. आपल्यासमोर उदाहरण ठेवलं. आणि ते पण कसं, कुठे जंगलमध्ये जाऊन तपस्याने केली, त्या पहाडांमध्ये जाऊन बर्फामध्ये बसून तपस्याने केली. पण त्यांनी ह्या समाजामध्ये राहून जे काय आपले धर्म आहेत, जे एक मानव जो पूर्ण त्याच्या आयुष्यामध्ये निभवतो, कोणाचा तो वडील असतो, कोणाचा तो पिता असतो, आता वेगवेगळे जे आहेत ते सर्व निभून त्यांनी ती सोम परमात्माची जी कुदरतची उपाधी आहे ती प्राप्त केली आहे. आणि भरपूर आपल्याला मनामध्ये येतं की एवढे संकट, एवढे दुःख आपल्यावर काय येतात. दुःख हे एकदा विचार करा, जर हे संकट दुःख आले नाही तर आपल्याला ह्याच्यामध्ये 2 गोष्टी सर्वात महत्वाच्या शिकायला भेटतात. एक तर आपल्याला ते लोक बघायला भेटतात ज्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये आपले खूप जवळचे असतात पण तरी पण सोडून चालले जातात. आणि दुसरे ते लोक असतात जे आपल्याला दूरचे वाटतात पण तरी पण आपल्या सोबत उभे राहतात. आणि हे 2 लोक असे असतात ज्यांना कधीच विसरायचं नाही. आणि आता माझ्या पण मनामध्ये असं उत्तर आले की हे सोम परमात्मा, काय करावं मी? माझं कुटुंब पण माझ्या विरुद्ध आहे, माझे काका पण माझ्या विरुद्ध, माझे आत्या पण माझ्या विरुद्ध आहेत असे, समाज पण आहे, काय करावं? थोडे